वेलकम टू निरंज टॉक शो. नमस्कार मित्रांनो, आगरी कोळी पाऊल पडते पुढे, कथा एका यशोगाथेची या कार्यक्रमात मी ॲडव्होकेट निरंत वासुदेव पाटील आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण आपल्यापैकीच एका बांधवाची ओळख करून घेणार आहोत की ज्यांनी गेली 27 वर्षे पत्रकारिता केलेली आहे. सन 2012 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार म्हणून अधिस्वीकृतीही मिळालेली आहे. आतापर्यंत त्यांनी दैनिक लोकसत्ता, दैनिक सकाळ, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, सायन दैनिक महानगर, दैनिक गावकरी या वर्तमानपत्रांच्या नवी मुंबई पुरवण्यांमध्ये स्तंभलेखन, सदरे, बातम्या, व्यक्ती, संस्था परिचय इत्यादींचा लेख त्यांनी केलेला आहे. तसंच नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे एड्स व कॅन्सर दिनानिमित्त आयोजित केलेल्या घोषवाक्य स्पर्धेत त्यांना अनेक पारितोषिकही मिळालेले आहेत. त्यांनी साप्ताहिक नवे शहर दैनिकातून गेली 23 वर्षे ते मुसाफिरी हे सदर चालवित आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनोखी व्यक्तिमत्व या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन विधानसभा अध्यक्ष श्रीयुत अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं आणि त्यांना एक दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाला त्यावेळचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते तो दुसऱ्या आवृत्तीचं त्यांचं प्रकाशन झालेलं होतं. त्यानंतर वार्तादीप साप्ताहिक सन 2005 पासून गेली 15 वर्षे ते चालवित होते. सन 2009 पासून 17 ब्रेल लिपीतील पुस्तकांचं त्यांचं आजवरचं प्रकाशन झालेलं आहे. त्यांनी सन 2005 पासून वार्तादीप नावाचं साप्ताहिकी 14 वर्षे चालवलं. त्यानंतर आकाशवाणीवरही त्यांचं 2दा मुलाखतही झालेली होती. तर अशा या व्यक्तीचा परिचयानंतर मला त्यांचं नाव सांगण्याची गरज भासत नाही. तरीही आज आपल्याकडे उपस्थित असलेले आपल्या समाजातीलच एक बांधव, ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत राजेंद्र गोपीनाथ घरत यांचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. तर आता आपण ओळख करून घेऊयात की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा कसा उमटवला ते. तर सर्वप्रथम घरत साहेब, आपण मला सांगा की आपण मूळचे कुठले? चांगला प्रश्न आहे. अनेक जण हा प्रश्न मला वारंवार विचारतात. माझं मूळ गाव रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातलं नागाव. मग आपलं बालपण कुठे गेलं साहेब? माझा जन्मच जे हॉस्पिटलचा, त्यामुळे माझं बालपण इयत्ता 1ली आणि 2री सँडर्स रोड डोंबिवली जो भाग आहे मुंबईतला तिथे गेलं आणि त्यानंतर पुढचं सगळं शिक्षण कल्याण येथे झालं. मग लहानपणी आपल्याला काय वेगळं व्हायचं होतं की सुरुवातीपासून पत्रकार व्हायचं ठरवलेलं होतं आपण? खरं तर मला व्हायचं होतं प्राध्यापक. मी मानसशास्त्रात BA केलं, मराठी साहित्यात MA केलं. मला प्राध्यापक होण्यासाठी BEd होणं आवश्यक असतं, पण त्यासाठी मला प्रवेश घ्यायला उशीर झाला आणि त्या माझं BEd होणं राहून गेलं. साहेब, आपण मानसशास्त्रात BA केलं, साहित्यशास्त्रात MA केलं, मग त्यानंतर तुम्ही एका खाजगी कंपनीत नोकरीला होतात असं समजतंय. मग तो तुम्ही कसं निवडलात? तो नोकरी करण्याचा तुम्हाला कसं वाटलं नोकरी करावं? मगाशीच मी सांगितलं की मला BEdला जाता आलं नाही, मला उशीर झाला आणि मग मधल्या काळात मला एक ऑफर आली. ऑफर म्हणण्यापेक्षा मला सांगितलं गेलं की निरोड येथे एका खाजगी कंपनीत जागा आहे, काम करशील का? मी तत्काळ होकार दिला. मग पुन्हा एकदा पत्रकारितेकडे कसे आपण वळलात आणि सुरुवातीला कोणत्या वृत्तपत्रासाठी आपण पत्रकार म्हणून काम केलं? तो 1995चा काळ असेल आणि नवंबीत त्या काळी साप्ताहिक भरपूर होती. साप्ताहिकांची नवंबीच म्हणाना या सगळ्या भागाला. एक सुरेश मंगळूरकर नावाचे माझे मित्र होते. नंतर मोहन भोईर म्हणून ते आहेत, त्यांचंही वर्तमानपत्र होतं जुळी मुंबई नावाचं. तर त्या वर्तमानपत्रांसाठी मी लिखाणाला सुरुवात केली आणि ललित पाठक, मनोज पाठक हे माझे मित्र आहेत. त्यांचं आज गुरुवार नावाचं साप्ताहिक होतं, तर त्यांच्यासाठी मी विपुल लिखाण केलेलं आहे. आपण ज्या वेळेला पत्रकारिता सुरुवात केली त्यावेळेला मला असं वाटतं की आपल्या समाजाचे खूप कमी पत्रकार असावेत. मग इतर मान्यवर पत्रकारांसमोर आपला निभाव कसा लागला आणि त्यानंतर एखाद्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये तुम्हाला पत्रकार म्हणून कसं नियुक्त केलं गेलं, याबद्दल थोडक्यात थोडंसं सांगा मला. नेमका प्रश्न आहे. अनेक जण हा प्रश्न विचारतात, काही विचारायला बिचकतात. कारण पत्रकारितेतील सवतेस उभे याची थोडीशी छटा या प्रश्नाला आहे. पण माझ्या बाबतीत काय झालं की मी मराठीतला MA असल्यामुळे आणि नवंबीतल्या विविध वर्तमानपत्रांसाठी लिखाण करत असल्यामुळे मी माझी जागा, ज्याला आपण स्पेस म्हणतो, ती बनवून ठेवली होती. त्याचा मला असा लाभ झाला की इथे जे तत्कालीन मोठे पत्रकार होते त्यांच्याकडून मला काही अशी भेदभावाची, पक्षपाताची किंवा
वॉसिंगगिरीची अशी वागणूक अजिबात नाही मिळाली. माझे उरणचेच मित्र प्रवीण पुरव, जे त्यावेळी महानगरचे पत्रकार होते, आणि त्याखेरीज नवी अंतरंग या नावाने लोकसत्तेची एक पुरवणी निघायची शुक्रवारी. तर त्या पुरवणीसाठी ते काम करायचे. तर त्यांनी माझं हे सगळं लिखाण पाहून विचारणा केली की आमच्यासाठी लिहाल का म्हणून. म्हटलं आनंद आहे, जरूर लिहीन. आणि मग मी लोकसत्ता आणि महानगर यांच्यासाठी त्यापासून लिहायला लागलो. तर घरत साहेब, मला आता असं सांगा, आपली परिस्थिती आर्थिक बेताचीच होती. असं असताना एखादं साप्ताहिक सुरू करण्याचं धाडस कसं करावं असं तुम्हाला वाटलं? माझे गुजराती पत्रकार मित्र आहेत जितूभाई पाड नावाचे, जे सध्या गेली 10 वर्षाहून अधिक काळ अमेरिकेत आहेत. ते वाशीमध्ये माझे शेजारी असताना ते सगळं लिखाण बघायचे आणि लोकसत्ता महानगरमधून येणारे लेख ते वाचायचे. आणि ते असं म्हणायचे की एवढं चांगलं दर्जेदार लिखाण करतोस तर ते दुसऱ्यांसाठी करतोस, दुसऱ्या वर्तमानपत्रासाठी करतोस. याच्याऐवजी तू स्वतःच वर्तमानपत्र का सुरू करत नाही? जी तुझी गुणवत्ता आहे ती तुझ्या वर्तमानपत्रासाठी वापर. आणि त्याने माझ्या पत्नीला बरीला घातलं की हे याचं सगळं टॅलेंट इतरांसाठी वापरतो, याच्यापेक्षा स्वतःचा पेपर चालू केला तर तुमचं स्वतःचं नाव होईल. मग तिने माझ्या मागे टुमणं लावलं की आपण आपला स्वतःचा पेपर चालू करूया. तो सगळा खटाटोप माझे जे पत्रकार मित्र आहेत जितूभाई पाड यांनी दिल्लीत जाऊन केला. त्यांनी माझ्या वर्तमानपत्राचं रजिस्ट्रेशन मिळवून आणलं दिल्लीमधून. आणि त्यांचा गुजराती पेपर नूतन नगरी आणि माझा साप्ताहिक वार्तादीप हे दोन्ही पेपर एकाच दिवशी चालू झाले, एकाच कार्यालयातून. असा तो सगळा इतिहास आहे. आपण नवे शहरसाठी गेली 23 वर्ष मुसाफिरी हे सदर चालवत आहे. त्याबद्दल काही वेगळा अनुभव असेल तर सांगा. 1999 साली त्या मुसाफिरीला सुरुवात झाली. इथे सारसोळे गावामध्ये एका गणपतीला घाम फुटला आहे अशी काहीतरी एक अफवा म्हणा, बातमी म्हणा, काहीतरी पसरली होती. आणि ते पाहायला आम्ही गेलो, काही पत्रकार मित्र, आणि पाहून आलो. बातम्या आल्या काही ठिकाणी, लोकांनी वाचल्या विसरून गेल्या. तर मला असं वाटलं की तो केवळ बातमीचा विषय नाही होऊ शकत, याच्यावर एक पूर्ण लांबीचा लेख व्हायला पाहिजे. नवे शहरमध्ये मी विचारणा केली तर ते म्हणाले लेख द्या, आम्ही छापू. आणि तो पहिला लेख प्रसिद्ध झाला नोव्हेंबर 1999, म्हणजे मागच्या शतकात. मागच्या शतकात तो पहिला लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यावेळेचे इतर वर्तमानपत्रातले जे संपादक होते त्यांना तो आवडला. काही लोकांनी फोन करून, काही लोकांनी प्रत्यक्ष भेटून तो लेख खूप आवडल्याचं सांगितलं. आणि नवे शहरवाल्यांनी सांगितलं की आता हे तुमचं सदर कायम येऊ दे, दर शुक्रवारी आमच्याकडे येऊ दे, शनिवारच्या अंकात ते प्रसिद्ध होऊ दे. आणि मग ती सुरुवात झाली. ती आज ताग्यात चालू आहे. खरं साहेब, पत्रकारिता करता करता अचानक आपण अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीत पुस्तकं लिहावी हे तुमच्या मनात कसं आलं? आणि त्यासाठी काही वेगळे आपण ट्रेनिंग घेतलीत का? प्रकार असा झाला की हे जे मुसाफिरीचं मी तुम्हाला सांगतोय त्याच्यात 2008 साली माझी मावशी वारली. आणि माय जगो आणि मावशी असा एक मी मुसाफिरी अंतर्गत एक लेख लिहिला की आता एक म्हणण्याची पद्धत आहे, माय मरो आणि मावशी जगो. कोणाची माय तरी का मारावी? ती कोणाची तरी मावशी असेल, ती कोणाची तरी माय आहे. याच्यातून त्या लेखाचा जन्म झाला. तो लेख अनेकांना आवडला आणि तो लेख स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील प्रतिभा सेनगुप्ता या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्या हाती लागला. त्याला कारणीभूत ठरले उरणचे एक ज्येष्ठ लेखक गजानन मोरेश्वर दरणे. त्यांच्या मध्यस्थीतून तो लेख त्या मॅडमपर्यंत गेला आणि त्यांनी मला फोन केला की घरात हा लेख मी ब्रेल लिपीत नेला तर चालेल का? तर म्हटलं हा प्रश्न नाही, हा सन्मान आहे ब्रेल लिपीमध्ये. मी म्हटलं पण असं का तुम्हाला करावंसं वाटलं? तर त्यांनी असं सांगितलं मला की तुमच्या आमच्या डोळे असणाऱ्या लोकांच्या भावना, वेदना, संवेदना हे वाचून तुमच्या आमच्यातच राहतात. त्या अंध मुलांनाही त्या कळल्या पाहिजे. मावशी काय, माय काय, आई काय, हे सगळं याच्याबद्दल पुत्राला, भाच्याला काय वाटतं ते त्याही मुलांना कळलं पाहिजे. म्हणून हा लेख जो आहे तो मला ब्रेल लिपीत न्यायचा आहे. आणि त्यांनी तो पहिला लेख माझा ब्रेल लिपीत नेला आणि तेव्हापासून सुरुवात झाली. साहेब, आपण अनोखी व्यक्तिमत्व या नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्यात आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या लोकांचं तुम्ही त्याच्यात एक वर्णन केलेलं होतं. तर त्यासाठी तुम्ही
मला असं वाटतं खूपच व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला असावा, त्याच्यातले तुम्ही काही निवडक व्यक्तिमत्वांची त्याच्यात उल्लेख केलेला आहे. तर हे तुमच्या मनात कसं आलं आणि तो अनुभव कसा होता तुमचा? तो काळ असा होता की दैनिक सकाळने मला व्यक्तिमत्व हे सदर चालवायला दिलं. दर आठवड्याला एका व्यक्तीची मुलाखत मी घेऊन त्यांच्याकडे द्यायची आणि ती प्रसिद्ध केली जायची. त्यावेळी सकाळ आत्ता जसं नवी टुडे हे नवी पुरतंच मर्यादित आहे, तेव्हा तसं नव्हतं. ती सकाळची पुरवणी दूरवर जायची. त्यामुळे खालापूर, खोपोली, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई, उरण, पनवेल या सर्व भागामध्ये ते वर्तमानपत्र जात असल्यामुळे या सर्व परिसरातल्या व्यक्तींच्या मुलाखती मला घेता आल्या. अशा जवळपास 100 ते 150हून अधिक व्यक्तिमत्वांच्या मुलाखती मी दैनिक सकाळसाठी घेतल्या. आजचं वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असं समजण्याचा प्रघात आहे, तर ती तशी रद्दी मला होऊ द्यायची नव्हती. तर मग माझ्या काही मित्रांनी, हितचिंतकांनी मला असं सूचना केली की एक तरी पुस्तक आपल्या नावावर असलं पाहिजे आणि धडपडणाऱ्या पत्रकाराने तर पुस्तक पहिल्यांदा काढायलाच हवं. पुस्तक कोण काढणार? तर मग मी स्वतःची एक प्रकाशन संस्था सृजन प्रकाशन या नावाने स्थापन केली आणि त्या संस्थेमार्फत अनोखी व्यक्तिमत्व हे पुस्तक मी 2004 साली तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते मी प्रकाशित केलं. तर गरज साहेब, आज अनेक वर्ष आपण पत्रकारितेमध्ये आहात, तर आज आगरी कोळी बांधवांपैकी किती लोक सक्रिय आहेत या पत्रकारितेमध्ये? खूप लोक आहेत. कसं आहे की पत्रकारिता ही कुठल्याच जातीविशेष समाजाची मक्तेदारी नव्हे. आगरी आणि कोळी हे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि रत्नागिरीचा सीमावर्ती भाग या भागाचे मूळ रहिवासी. मुंबईचा सातबाराच आपल्या नावावर आहे. प्रसार माध्यमांची प्रमुख कार्यालय सगळी मुंबई आणि नवी मुंबई विभागात एकवटलेली आहे. तर या परिसरातील पत्रकारितेमध्ये नावच घ्यायची झाली तर ZTV साठी स्वाती नाईक, महाराष्ट्र टाइम्ससाठी मनीषा ठाकूर, त्याखेरीज आपले घणसोलीचे अनंत पाटील कार्यरत आहेत. गजानन म्हात्रे यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केलेली आहे. पनवेल उरणकडे बघाल तर भरपूर लोक आहेत. निखिला म्हात्रे TV9 साठी कार्यरत आहेत. नंतर कांती कडू यांचं स्वतःचं वर्तमानपत्र आहे. मधुकर ठाकूर स्वतःचं वर्तमानपत्र चालवतात. अजित पाटील यांनीही प्रदीर्घ काळ पत्रकारिता केलेली आहे. धनंजय गोंधळी यांनी स्वतःचं वर्तमानपत्र प्रदीर्घ काळ चालवलेलं आहे. किती नावं घ्यावी कमी पडतील अशी भरपूर नावं आहेत आणि चांगले स्वतःला त्यांनी सिद्ध केलेलं आहे. गरज साहेब, आजकाल दूरचित्रवाणीवरून म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा आगरी कोळी समाजाची जी खिल्ली उडवली जाते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आगरी समाज हा काटक आहे, लढाऊ आहे, आक्रमक आहे, प्रसंगी तापट डोक्याचा आहे. ठीक आहे, तो आहे तो तसा आहे, तो त्याच्या पुरता आहे, त्याचा इतरांना काय त्रास. आणि बोलीभाषेचं म्हणाल तर अनेक प्रकारच्या बोलीभाषा या महाराष्ट्रात आहेत. दुर्दैवाचं असं आहे की भाषेची गंमत घ्या तुम्ही, भाषेची खुमारी घ्या, भाषेची टवाळीही करा, समजू शकतो. पण मालिकांमधून आगरी पात्र किंवा कोळी पात्र हे वेगळं दाखवलं जातं. हा काय प्रकार आहे माझ्या लक्षात नाही आलेला. आगरी समाजाच्या कित्येक व्यक्तींच्या शिक्षण संस्था आहेत. आगरी समाजाचे कित्येक प्राध्यापक आहेत. अरुण म्हात्रे नावाचे जे कवी आहेत, साहित्यिक आहेत, ते अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन निवेदन करत असतात. असं असताना आगरी भाषेची टवाळी करणं, टिंगल करणं हे नुसतं वेडगळपणाचंच नाही तर मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण आगरी समाज हा या परिसराचा मालक, ज्यांनी 400, 500, 1000 लोकांना रोजगार दिला. आमचे रमेश पाटील नावाचे एक हे आहेत आमदार तळवली गावचे, त्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत, कारखाने आहेत आणि त्याच्यातून शेकडो हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे. गणेश नाईक घ्या, मंदा म्हात्रे घ्या, नामदेव भगत, राजेश पाटील, ही सगळी शिक्षण क्षेत्रात मातब्बर मंडळी आहेत. PC पाटलांची ज्ञानविकास शाळा, जिथे 6000हून अधिक विद्यार्थी शिकतात. शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेल्या मंडळींच्या भाषेबद्दल इतरांनी बोलावं, याच्यासारखा वेगळेपणा दुसरा कुठलाच नाही. गरज साहेब, आता एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर आपण आपल्या समाजातील बंधू भगिनींना काय संदेश द्याल? संदेश वगैरे देण्यात कमी मोठा नाही. संदेश, मार्गदर्शन असे शब्द वापरले की मला असं म्हातारा झाल्यासारखं वाटतं. मी स्वतःला तरुण समजतो आणि तरुणाईशी माझी नाळ जोडलेली आहे.
मी पाहतोय की सिडको, MIDC आणि विविध प्रकल्पांसाठी इथल्या लोकांनी पेण तालुका, पनवेल तालुका, उरण, नळंबे यांच्या जमिनी संपादित झाल्यामुळे अकाली पैसा आपल्या लोकांकडे बराचसा आला. त्या पैशाचं नियोजन कसं करावं याच्याबद्दल कोणीही नीटचं मार्गदर्शन केलं नाही. त्यामुळे तरुणांच्या हाती जो अकाली पैसा लागला, गाड्या घेणं, मद्यपान करणं, हळदी, लग्न, बारशी, पूजा यासाठी त्या पैशाची राख करणं, ह्याच्यातच अनेकांनी तो पैसा लावला. हे फार दुर्दैवाचं आहे. कोणीतरी एक दिबा पाटलांसारखं एक नेतृत्व आपल्यात असायला पाहिजे होतं, ज्यांनी आपल्याला संघर्ष शिकवला असता, नियोजन शिकवलं असता, आयुष्याची एक घडी घालून दिली असती. त्या व्यक्तिमत्वाचा आपल्याकडे अभाव आहे. मी तरुणांना इतकंच सांगेन की जन्म परत लाभत नाही. ही शरीरयष्टी, हे आरोग्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. जे तुम्हाला लाभलेलं आहे निसर्गाने, आईवडिलांनी तुम्हाला जे दिलेलं आहे ते टिकवा. नुसतं टिकवू नका, त्यात वृद्धी करा आणि पुढच्या पिढ्यांच्या सुखा समाधानासाठी तुम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं करा. तर मित्रांनो, हे होते राजेंद्र घरत साहेब, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, प्रतिथयशील लेखक आहेत. त्याचबरोबर एक त्यांचा चांगला गुण म्हणजे ते नेहमीच आपल्या समाजातील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित करत असतात आणि त्यांच्या या अनुभवाचा फायदा नक्कीच आपल्यासारखे तरुण तरुणी घेतील. आपल्यात दडलेल्या गुणवंतांना असंच नियमितपणे आम्ही आपल्यासमोर पेश करणार आहोत. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला आणि दर्शकांपैकी जर का कोणाला या क्षेत्रात यायचं असेल, त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल.